हर हर महादेव, जय श्रीराम. तर आज आहे प्रभू श्री रामचंद्रांची रामनवमी. रामनवमी म्हणजेच आपण ज्याला की प्रभू श्री रामचंद्रांचा वाढदिवसही म्हणू शकतो. तर आज कित्येक मंदिरांमध्ये प्रभू श्री रामचंद्रांच्या रामायण या ग्रंथाच्या लीला दाखवल्या जातात. त्यांच्या ह्या रामायणामधल्या ज्या लीला आहेत त्याचं प्रत्येक मंदिरामध्ये म्हणजे ज्या ठिकाणी प्रभू श्री रामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठा मिरवतात, परत मिरवणूक काढली जाते, त्या ठिकाणी कित्येक राम, सीता, लक्ष्मण असे कॅरेक्टर पण त्या ठिकाणी मिरवले जातात. आणि मी सुद्धा अशीच आता आम्ही सगळेजण तयार झालो आहे आणि आता आम्ही पण जातो आहे. तर म्हटलं माझा इंट्रोडक्शन म्हणजे दिलेलं नाही आहे मी अजून माझ्या व्ह्युअर्सला. तर म्हटलं आज प्रभू श्री रामचंद्रांची रामनवमी आहे, तर त्यानिमित्तानं मी माझ्या व्ह्युअर्ससोबत हा इंट्रोडक्टरी पार्ट माझा शेअर करू आणि एक व्हिडिओ बनवू असं माझं चाललं होतं. आणि फायनली त्याला आज म्हणजे मी मनावर घेतलं आणि आज मी तुमच्यासमोर माझी ओळख देते आहे. तर परत एकदा हर हर महादेव. मी बिल्वा माळी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आहे. आणि मी गुढीपाडव्यापासून यूट्यूब चॅनल ओपन केलं आहे. तर माझी अशी इच्छा आहे की तुम्ही सर्वांनी त्याला अगदी भरभरून प्रतिसाद द्यावा, प्रचंड शेअर करावे माझे व्हिडिओ आणि माझे व्हिडिओ बघावेत तुम्ही. म्हणजे प्रभू श्री रामचंद्रांबद्दल सांगायचं जर झालं तर प्रभू श्री रामचंद्र म्हणजे वचन काय असतं किंवा कर्तव्य काय असतं हे प्रभू श्री रामचंद्राचं नाव घेतलं की आपल्याला माहीतच असतं. आणि रामायण महाभारत, आपण हिंदू धर्मात जन्माला आलो आहे त्यामुळे आपल्याला रामायण महाभारत ह्या गोष्टी तर माहीत असायलाच हव्यात. आणि लहानपणापासून आपण ते ऐकत आलेलो आहे आणि आपण लहान मुलांना पण त्या सांगितल्या पाहिजे. त्यातले काही किस्से असतात, छोटे छोटे पार्ट असतात, ते आपण मुलांना सांगावे. आणि कर्तव्य काय किंवा वचन काय असतं हे आपल्याला प्रभू श्री रामचंद्रांकडे पाहिलं की ऑटोमॅटिक कळतं की म्हणजे वचन कसं पाळलं पाहिजे हे त्यांच्याकडनं कळतं. तसंच पण मी सुद्धा आज आपल्या यूट्यूब व्ह्यूवर्सला एक असं म्हणजे कमिटमेंट करते आहे की माझ्याकडनं होईल तेवढा मी प्रयत्न करणारच आहे. कारण घरात छोटं बाळ असल्यामुळे मला सगळं सांभाळून त्याला सांभाळून व्हिडिओचं काम करावं लागतं. आणि माझी अशी म्हणजे मनाची मेंटॅलिटी मी अशी केली आहे की मी यूट्यूबचे जे व्हिडिओ आहेत ते रात्री 8 ते 10च्या दरम्यान अपलोड करेल. आणि मी अपलोड केल्या माझी अशी इच्छा आहे की तुम्हा सर्वांनी ते अपलोड केल्या 8 ते 10 या टायमिंगमध्ये ते पाहावेत, लाईक करावे आणि खूप साऱ्या प्रमाणामध्ये त्याला शेअर करावे. आणि तरीसुद्धा जर माझं काही चुकत असेल त्याच्यामध्ये तर तुम्ही मला ते कमेंटद्वारे सांगू शकता. तसेच माझ्या व्हिडिओमध्ये मी म्हणजे आता सध्या तरी मी डेली ब्लॉगिंग करते आहे, पण असं काही नाही आहे की मी डेली ब्लॉगिंगच करणार आहे. तर मी माझ्या व्हिडिओमध्ये एक तर एज्युकेशनल व्हिडिओ पण टाकणार आहे, रेसिपीबद्दल टाकणार आहे, आपल्या ब्युटिशियनबद्दल टाकणार आहे, त्याच्यानंतर ट्रॅव्हलिंग असेल, ट्रॅकिंग असेल, परत आपल्या रिलिजनबद्दल असेल, धर्माबद्दल असेल, काही धार्मिक गोष्टींबद्दल असेल, परत काही इन्फॉर्मेटिव्ह पार्ट असेल, परत ॲज अ इंग्लिश टीचर म्हणून मी तुम्हाला इंग्लिशबद्दल पण खूप सारा एज्युकेशनल गोष्टी सांगू शकते. जसं की फोनिक्स असेल, लहान मुलांना कसं बोलावं, म्हणजे जे मुलं फारच कच्चे आहेत समजा इंग्लिशमध्ये, त्यांना वाचता येत नाही. बरेचसे असे मुलं आहेत की ज्यांना वाचता वगैरे येत नाही, म्हणजे ते 7वी 8वीमध्ये जातात पण त्यांना इंग्लिश कसं वाचावं तेच कळत नाही. तर त्या संबंधित पण मी क्लासेस घेते मुलांचे, तर तेही मी तुम्हाला व्हिडिओद्वारे सांगू शकेल. कॉमेडी पण मी सांगू शकेल. पण आता हे सांगितलं मी, पण या सगळ्या गोष्टी, या सगळ्या कंटेंटपैकी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये जास्तीत जास्त काय बघायला आवडेल ना, हे मला तुम्ही नक्की कमेंटद्वारे सांगा. आणि मी ह्या व्हिडिओनंतर कमेंट नक्की वाट पाहिल तुमच्या कमेंटची, की कमेंटमध्ये तुम्ही मला काय विचारता आणि माझ्याकडनं तुम्हाला कुठल्या पद्धतीचे व्हिडिओ बघायला आवडेल, जेणेकरून तुम्हाला ही व्हिडिओ बघताना आनंद मिळेल. आणि तुमच्याकडे अजून काही आयडिया असतील तर त्या मला नक्की सांगाव्या. मी नक्की त्याचा मान ठेवेल आणि तसं करण्याचा प्रयत्न करेल. तुमची लहान बहीण समजून मला भरभरून सपोर्ट करा. काही चुकत असेल तर तेही तुम्ही मला सांगू शकता. मी त्या चुका नेक्स्ट टाईम म्हणजे काहीतरी आपल्याकडे चुकतं आहे का, तर मग काय चुकते त्याचा अभ्यास करेल आणि त्या परत रिकवर करण्याचा प्रयत्न करेल. तर मग पुन्हा परत भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर परत एकदा सर्वांना हॅप्पी रामनवमी. हम भगवा दारी है. चला तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना राधे राधे.